नमस्कार. बांधावरच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर आपले सरचे स्वागत. आपण आलो आहे इंगळूण घाटात. तुम्हाला दाखवतो, हा आहे इंगळूणचा घाट. ह्या रस्त्यातनं वरती जवळजवळ 5 गावांना जोडणारा रस्ता आहे हा पठारावरचा. पण सध्या या घाटाची अवस्था इतकी बिकट झाली आहे की नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. इंगळूण घाटातील रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून ठिकठिकाणी 1 ते 1.5 फुटांच्या जवळजवळ मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहन चालकांना दररोज या धोकादायक रस्त्यावरून कसरत करत प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे आता पावसाळा तोंडावर आला आहे. अजून 15-20 दिवसात पावसाळा सुरू होईल. पावसामुळे हे खड्डे पाण्याखाली जाणार आणि अपघाताचा अजून धोका वाढणार. एका बाजूला खराब रस्ता आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आता रस्त्याचं काम चालू आहे, साईड पट्टीचं काम चालू आहे. तर तिथं मोठ्या प्रमाणात डोंगर कोरलेले आहेत. तर ते पहिल्याच पावसाळ्यात दरड कोसळण्याची जास्तीत जास्त शक्यता यामुळे वाटतीये. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी आणि रोज प्रवास करणारे नागरिक, त्यांना बाजारात याच्यासाठी तर जुन्नरला जावं लागतं. ज्यांना रोज प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी अनेक वाहनांचे नुकसान, त्याच्या ह्या रस्त्यामुळे वाहनांचे देखील नुकसान होते. अपघात होण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक नागरिकांकडून वारंवार प्रशासनाकडे तक्रारी रस्त्याबाबत केल्या जातात, मात्र कोणतेही ठोस भूमिका प्रशासन PWD विभाग घेत नाही. अशा नागरिकांची तक्रारी आहेत. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी देखील व्यक्त केली आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन इंगळूण घाटातील रस्त्याचे प्रथमतः खड्डे भरून रस्ता चालू स्थितीत जरी केला तरी पावसाळ्यात व्यवस्थित प्रवास करता येईल. सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता लोकांकडून जोर धरू लागली आहे. इंगळूण घाटातील हा जीवघेणा प्रवास थांबवण्यासाठी प्रशासन कधी जागा होणार, हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. धन्यवाद.